नमस्कार आई, आता सुनेला कधी नेणार तुम्ही? एप्रिल मध्ये? 15 एप्रिलला. त्या अशा बोलतात की ट्रकच घेऊन येणार आहे. सासरे बा, काय म्हणणं आहे तुमचं? काय झाली तयारी? सगळी धावपळ सुरू आहे. बरं ताई, 5 अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या त्यांच्या घराकडनं तर कोणत्या करणार? 5 अपेक्षा त्यांनी म्हणजे मला थोडं सांभाळून घ्यावं. सांभाळून घ्यावं एक, आणि महिन्यातून एकदा फिरायला न्यावं. महिन्यातून एकदाच फिरायला न्या. म्हणजे तुम्हाला वाटलं 2दा न्यायचं तरी न्यायचं नाही, एकदाच. हा, एकदा. 3, तिसरं, मी त्या घरात नवीन आहे तर म्हणजे त्यांनी मला सांभाळून घ्यावं. झालं नवीन तेच. नवीन आहे, ते हा, पुढे 4. आणि 4 नाही, बस. त्यांनी मला सांभाळून घ्यावं, नाही तर मी त्यांना सांभाळून घेऊ. बरं, 4च छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. तुमचं काय अपेक्षा आहेत? तिने आपल्या माझ्या आई वडिलांना मला समजून घ्यावं, समजून घ्यावं, सांभाळून घ्यावं. ठीक आहे ना? हा, घरात शांतमय, घरामध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे. हा, व्यवस्थित राहणार, काळजी करू. व्यवस्थित 2. हा, 3. शॉपिंगसाठी ती हट्ट करायला नाही पाहिजे मनामध्ये. शॉपिंगसाठी ती शॉपिंग ती स्वतःच करायला पाहिजे. तुमचं शॉपिंग तुम्ही करा, त्यांचं ते करणार. हा, एकमेकांसाठी माझी वाट बघायला नको म्हणजे. हा, 3. हा, 4. जास्त अपेक्षा नाही बस. संपलं तुमचं. पण सगळं थोडक्यात आहे यांचं. तुम्ही जरा इकडे या ना, उभे राहा बाजूला. तर या अंगणामध्ये बऱ्याचदा वेगवेगळे खेळ खेळले असाल ना? घाबरू नका, लंगडी किंवा पकडापकडी खेळायला नाही सांगणार. पण अचूक नेम कसा साधता येईल ते बघायचं आहे. द्या. याला डफ्फर म्हणतात, डफ्फर. कधी खेळलात तुम्ही? आणि हा, तो बघा, तिकडे एक डफ्फर ठेवलाय, इकडे एक डफ्फर. अचूक इकडनं मारायचा. तुमच्यासाठी 3 आणि हे 5 तुमच्याकडे, हे 5 तुमच्याकडे ताई. हा, आहे तिथूनच मारायचा, कळलं ना? हा, इथूनच, नाही तर हळूहळू जाल पुढे. तसं नाही करायचं. चला बघूया कोणाची अचूक जास्त लागणार. 1, 2, 3. हा, 1. थांबा, आता मला कळलं मीरा रोडला राहून मालाडला नेम अचूक कसा लागला. 1. हा, थांबा, आता एक यांच्याकडे. 2. लागला पाहिजे ताई. दे 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 दे. 3. खेळली आहे ना कधी? हा, 4. अरे तो बघा, लागला तो लागला, दुसरा जागेवर ठेवला. ताई 5. ताई आता इकडे इकडे इकडे. तो पण लागला नाही, काय बरोबर की नाही? तेव्हा आता दोघेही हसत राहा, आनंदी राहा. हा, काय अचूक नेम साधला तुम्ही. खेळलाय तो वाटतं बऱ्याचदा. हा, लहानपणी खेळायचं. लहानपणी खेळायच्यात, पण अजून लक्षात राहिलंय. जरा मलाही मोह झालाय. हे दे रे जरा 5. अभ्युदयनगरचे दिवस आठवले मला. ते काय असतं माहिती ताई, ते असं असं करायचं असतं, मग लागत नाही. 1, 2, 3. तुम्ही काय घरून आणले होते की काय? लागत नाही म्हणजे काय लागला? अशीच गंमत, अशीच मजा, असेच हसत राहा, आनंदी राहा. आणि आमच्या ताईला आणि आमच्या भाऊजींना झी मराठीकडून हा आहे अभिनंदन. दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेटवस्तू. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. चला, अशा तऱ्हेने आमच्या ताईला पैठणी मिळालेली आहे. ताई मालाडवरून मीरा रोडला जाणार आहे. पण आईला जे टेन्शन आहे की दोन्ही मुली जातील आणि मग आई इथे एकटीच राहील, तर तसं नाही. आई 2 मुली आणि त्यांच्याबरोबर ॲडिशनल 2 जावई मुलाच्या रूपाने आता तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे तुमची काळजी घेण्यासाठी सगळे सज्ज आहेत. आणि काळजी करू नका, व्यवस्थित. बरं, आता माझ्या लक्षात काय आलं आहे, ह्याने जरी लक्ष नाही दिलं ना ताईनी, तरी त्यांचं तिकडनं अचूक नेम लागतो मालाडला. त्यामुळे तुमच्याकडे घराकडे लक्ष असणार. दोन्ही परिवार सुखी राहा, आनंदी राहा, नेहमी हसत राहा. ताईला खूप छान शुभेच्छा देऊन आजचा भाग जो या ठिकाणी या मामलेदारवाडीत रंगला तो इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.